तिथं आले मोठीला आमदार खासदार आणि तुमच्या दुःखामध्ये आम्ही फक्त सहमती आहोत असे म्हणले आणि आम्हाला कुणी 1 रुपयाची मदत केली नाही. आमच्या सगळं सत्यानं सोडून जाऊन आम्हाला कुठलंच महेंद्र बालाजी आंबुडगेकर यांचे वडील शहीद माझा मुलगा झालेला आहे. माझ्या कुटुंबियाला कुठली मदत दिली नाही. माझ्या मुलाचा मृत्यू 31/1/2023 झाला. माझ्या मुलाचं उद्या परमिशन होतं 1 तारखेला. आम्हाला कुठलीही मदत मिळाली नाही. कोणी आमच्या घरी येऊन आमचं फक्त तिथं आले मोठीला आमदार खासदार आणि तुमच्या दुःखामध्ये आम्ही फक्त सहमती आहोत असे म्हणले आणि आम्हाला कुणी 1 रुपयाची मदत केली नाही. आमचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. तरी आम्हाला साहेबांनी कुठल्याही आमच्या कुटुंबाला थोडी मदत करावी ही आमची नम्र विनंती. मी बालाजी तुकाराम आंबुडगेकर महेंद्र आंबुडगेकर यांचे वडील आई वडील आम्ही दोघंजण इथं आम्ही तुमच्या पुढे व्यथा मांडित आहोत. तरी आम्हाला कळकळीची विनंती आहे की कुठेतरी आम्हाला मदत करावी ही माझी नम्र विनंती माझ्या बायकोची आणि माझा मुलगा गेला आणि आम्हाला कोणीच विचारायला तयार नाही. शासनाकडून किंवा त्यांच्या विभागाच्या माध्यमातून आर्थिक किंवा एखादी जमीन किंवा कुठल्या पद्धतीचं मदत शासनाच्या वतीनं त्या संबंधित खात्याच्या वतीनं दिलं जातं. याबाबतचं कुठलं पत्र किंवा आश्वासन अद्यापर्यंत तुम्हाला मिळालं नाही का? नाही कोणतंच नाही, काहीच नाही. याबाबतचा पाठपुरावा आपल्याकडून सुद्धा होते आहे का? नाही. आपण हिमाचल प्रदेशमध्ये माझ्या मुलाचा कर्तव्यावर असल्यावर मृत्यू झाला. तेव्हापासून 4 दिवस त्याला लागले याला. 4 तारखेला अंत्यविधी झाली. तरी आमच्या घरी कोणी येऊन आम्हाला विचारलं सुद्धा नाही की तुमचा मुलगा कसा झाला काय नाही. माझा मुलगा बिहारमध्ये होता आणि कर्तव्यावर काय राशन दुकान फिकान काही असली तर काही बघा ह्याच्यामध्ये बळरामपूरमध्ये करून खाता त्याच्या बायकोच्या नावावर येऊ जा. 5,000ची सुद्धा कोणी मदत केली नाही आम्हाला. 2,000ची बिन तिकटे आले. आम्ही मोठे नेते आले दुनियाचे तिथं येऊन सांगले हे करतात ते करतात पण कोणीच काय केलं नाही. आम्ही आमच्या भाषेच्या गाडीमध्ये आम्हाला आणून सोडलं. इथून ॲम्ब्युलन्समध्ये गेल्या लेकराच्या. आमची एवढी कंडिशन बेकार आहे तर कुत्र विचारायला तयार नाही आम्हाला. देशासाठी शहीद होऊन काय फायदा? देशासाठी माझा मुलगा गेला आणि आम्हाला कोणीच विचारायला तयार नाही असं आमची खंत आहे. त्यामुळं आमचं म्हणणं आहे की आम्हाला काहीतरी मदत मिळावं आई वडिलाला. त्याच्या लेकराला सगळ्याला पैसे देऊन कोकण दुकानून घेऊन खायला फुकटाची किती 2 धड आहे. लेकराचं राशन नव्हतं मोठ्या त्याच्या कुटुंबाचं 4 जणांचं राशन नव्हतं. तर आमच्या 3 माणसाचं कुटुंब येते. छोट्या मुलाचं आमच्या 2 नवरा बायको ठिकाणचंच राशन आम्ही खाऊन त्यानंच करता. असं होता मोठा माणूस होता त्याच्यावरच आमचं कुटुंब होतं सगळं. एवढ्यापर्यंत त्याची 2 तारखेला पगार होतो. आज 3 पगारी झाल्या. सोयरे राहिले आले चले कोण आले साखर छटा आणून द्यायला 4 प्यायला आले. बकळ परेशानी सगळे सांगा कोणा भीक मागायला गेल्या आणि कोणी देणार अशा सोडून आम्ही बसल्या. पुरी कुणाच्या इथे जाऊन कुणाला भीक मागा दया येत असली तर करा म्हणा आमच्यासाठी. पैसे नाही गेलं तर झालं आमचं तर दुनियावर देशोधाडीच पडले की आमचं गेलंच की जीवनच वाया. एवढे होते म्हणून माहीत असले तर नोकरीवर पाठीत नव्हतं मागून खायला येतो. आमचं आम्ही काम करून खात होते. आमच्या संग राहून आमचं लेकरं आम्हाला पोसत होतं. आमच्या लेकराचं सगळं सत्यानं सोडून जाऊन आम्हाला कुठलंच मोठा मुलगा तेच होय त्याच्या पाठची मुलगी छोटं आहे आई मजुरीच करते रोज मजुरी. तरी त्यानं झालंय तसं आपलं यालाही काम नाही कुणालाही काम नाही. आम्ही घरीच असं त्याच्यात लागलो मी जाय बापू कुठं कामाला ऊन आहे म्हणून वेल्डिंगच्या कामाला जाते.